लेझिमचे बहारदार डाव, पारंपरिक मर्दानी खेळ आणि उत्साहात हलगी पथकाच्या कडकडाटात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुरुवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक काढण्यात आली। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन यंदा 350 वर्षे पूर्ण झाली। राज्याभिषेकानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज देवदर्शनासाठी बाहेर पडले होते। तीच परंपरा धारकरांकडून सुरू ठेवण्यासाठी शिवराज्याभिषेक दिना दिवशी देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक काढण्यात येते। प्रारंभी देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणुकीचे उद्घाटन ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात बाळासाहेब घाडगे आणि पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय साळुंखे यांच्या हस्ते पालखी पूजनाने करण्यात आले। यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला। मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा ध्वज होता। पांढरा शुभ्र गणवेश आणि वारकरी टोपी परिधान केलेल्या तरुणांनी ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवरायचा जयघोष करत अत्यंत उत्साहात लेझिमचे बहारदार डाव सादर केले। हे लेझिमचे डाव पाहण्यासाठी सोलापूरकरांनी गर्दी केली होती। करकम येथील प्रसिद्ध असलेल्या प्रतिबिंब सामाजिक व सांस्कृतिक मंचच्या सदस्यांनी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडवट्टा अशी साहसी प्रात्यक्षिके सादर केली। या प्रात्यक्षिकांना सोलापूरकरांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली। याशिवाय दोस्ती ग्रुपच्या हलगी पथकाने हलग्यांचा कडकडाट करत वातावरणात जोश भरला। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून निघालेली देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक मार्गे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात विसर्जित झाली। या मार्गावर असलेल्या श्री सिद्धरामेश्वर मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री सरस्वती मंदिर, श्री दत्त मंदिर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन पालखी प्रदक्षिणा करण्यात आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।